टेकाडी ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रेचे प्रस्थान, भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ठिकठिकाणी भाविकांचे जल्लोषात स्वागत, फुलांचा वर्षाव, अल्पोपहार वितरण। जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय या जयघोषाने परिसर दुमदुमला। कन्हान परिसरातील टेकाडी गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही टेकाडी ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटे श्री हनुमान मंदिरात विधिवत पूजा, महाआरती व प्रसाद वितरणानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला। श्री हनुमान मंदिर टेकाडी व ग्रामस्थांचा संयुक्त विद्यमाने या पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच श्री हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे यांच्या हस्ते पूजन व महाआरती पार पडली। यानंतर परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले। पालखीने प्रथम गावात भ्रमण करून भाविकांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर टेकाडीहून जामसावळीच्या दिशेने पदयात्रेला प्रस्थान करण्यात आले। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर तसेच कांद्री तारसा रोड चौक आंबेडकर चौक मार्गे ब्रुक ब्रॉन्ड गेट कन्हान परिसरात पदयात्रेचे भाविकांनी फुलांच्या वर्षावाने स्वागत केले। ठिकठिकाणी चहा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। कामठी मार्गे ही पदयात्रा पुढे जामसावळीकडे रवाना झाली। यात्रेत महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेली ही पालखी पदयात्रा परिसरातील धार्मिक एकतेचे प्रतीक ठरली। प्रतिनिधी ऋषभ बावनकर, कन्हान। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.